नीलकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या नारळ वाढवण्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं शिरोली गावामध्ये आगमन झालं आहे। सर्व शिरोलीकरांच्या वतीनं, सर्व सभासदांच्या वतीनं दादांचं या ठिकाणी मी हार्दिक असं स्वागत करतो। प्रिंट मीडियाला माझी विनंती आहे की सभासदांना बघू द्या, तुम्ही थोडं मागे थांबा जरा। सर्वांनी पुढे येऊन बसून घ्या, सर्वांनी पुढे येऊन बसून घ्या। दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आज आपल्या गावामध्ये उपस्थित आहेत। दादांचं सर्वप्रथम सर्व सभासदांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीनं मी हार्दिक असं स्वागत करतो। सर्व सभासदांना विनंती करतो, ग्रामस्थांना विनंती करतो की आपण पुढच्या नोटीस स्थानापन्न व्हायचं। इथंच आहे का? इथं मध्ये फोटो काढायला जायला लागणार मध्ये, तुमचा अँगल चुकीचं आहे, इथं फोटो काढायला आम्हाला जायला लागणार, तुमच्या मध्ये येणार। शिरोली गावामध्ये सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे, उद्याच्या रविवारी 22 तारखेला उद्याच्या रविवारी आपल्या इथं दी माळेगाव सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या निवडणुकीचा त्या दिवस आहे। त्यानिमित्तानं प्रचारासाठी अजितदादा माननीय उपमुख्यमंत्री आज आपल्या गावामध्ये उपस्थित आहेत। दादा, आमच्या गावामध्ये साधारण 940 मतदान आहे, पैकी 907 काही लोक मयत आहेत, 33 मयत आणि 907 ॲक्च्युअली मतदार आहेत। ब वर्गामधून 7 आपले मतदार आहेत। या ठिकाणी आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की दादांचं आपल्यावरती अतिशय चांगलं प्रेम आणि दादांचं शिरोली गावावरती विशेष असं लक्ष असतं। दादा, आपण नेहमी कुठल्याही अडचणीसाठी आम्ही तुमच्याकडे आलो तर आमचे कार्यकर्ते, नेते सगळे मंडळी आले तर तुम्ही आम्हाला नेहमीच मदत करता। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा बँक असेल, शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील, कामगारांच्या काही समस्या असतील, या माध्यमातून दादा आपण आम्हाला आजपर्यंत अतिशय मदत केली। आम्ही लहानपणापासून बघतोय की आदरणीय दादांच्या कामाचा झपाटा एवढा सगळ्यांना आपल्याला त्या दिवशी दादांनी पावणेवाडी येथे जे भाषण केलं त्या भाषणापासून दादा आपण सांगितलं की या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून पुढील 5 वर्ष मी कारभार बघणार आहे। दादा, आम्हाला यापेक्षा अजून काय पाहिजे? महाराष्ट्र राज्याची अतिशय चांगली जाण असणारा, सहकार्याची अतिशय चांगली जाण असणारा, शेतीविषयक अतिशय चांगलं ज्ञान असणारा, शेतीतील नवीन तंत्रज्ञान जसं की AI या सर्वांची अतिशय माहिती असणारा असा नेता जर आपल्या साखर कारखान्याचा चेअरमन होत असेल तर दादा, यासारखं पुण्य, यासारखं आम्हाला म्हणजे भाग्यवान आम्हीच असू की माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे 19,000 सभासद आम्ही अतिशय दादा या ठिकाणी भाग्यवान स्वतःला समजतो की आपल्यासारखा मुख्यमंत्री आम्हाला मिळाला, या आपल्यासारखा चेअरमन आम्हाला मिळावा। हे दादा आमचं डेफिनेटली या ठिकाणी कर्तव्य आहे की आम्ही तुम्हाला 21-0 या मताधिक्याने, बहुसंख्य मताधिक्याने आम्ही तुम्हाला निवडून देऊ। या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो दादा, नेहमीच्या इलेक्शनमध्ये, मागचं इलेक्शन असेल माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं, त्याच्यामध्ये सुद्धा दादा तुम्हालाही ज्ञात आहे की शिरोली गावानेच आपल्याला आपल्या पॅनलला बहुसंख्य असं लीड दिलं होतं। दादा, या इलेक्शनमध्ये सुद्धा आमच्या शिरोलीकरांच्या वतीने मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो की दादा
या ठिकाणी दादा तुम्हाला ग्वाही देतो की शिरोलीकरांच्या वतीनं आम्ही भरघोस असं मतदान आपल्या नीलकंठेश्वर पॅनलला या ठिकाणी आम्ही देऊ आणि आपलं जे चिन्ह आहे कपबशी, या कपबशीला बहुसंख्य मताने दादा 24 तारखेला तुम्हाला बहुसंख्य मताने आपले नीलकंठेश्वर पॅनलचे सर्व उमेदवार अतिशय बहुसंख्येने विजय झालेले तुम्हाला दिसतील। या ठिकाणी मी जानवचरणी एवढी प्रार्थना करतो की आपले सर्व उमेदवार या ठिकाणी विजय होतील असा विश्वास या ठिकाणी आमच्या शिरोलीकरांच्या आणि सर्व सभासदांच्या वतीने व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी प्रास्ताविक थांबवतो। धन्यवाद। आज आपल्या शिरोली गावामध्ये आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा उप आपल्याला नीलकंठेश्वर पॅनलला का मतदान करायचंय त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आलं। दादा सुद्धा आपले उमेदवार आहे। आपलं सगळ्यांची जबाबदारी आहे की नीलकंठेश्वर पॅनलला कबशीच्या चिन्हापुढं चिक्का मारून बहुमताने प्रचंड बहुमताने पॅनलला निवडून द्यायचं आहे। तुम्हाला तर माहितीच आहे माळेगाव कारखान्याचं भूमिपूजन 1955 साली झालं। आज 71 वर्ष झालं माळेगाव कारखाना सुस्थितीत चालू आहे। कित्येक चेअरमन संचालक मंडळ येऊन गेले, कित्येक संचालक चेअरमन येऊन गेले, अधिकारी कामगार झाले। प्रत्येकाने आपापल्या परीने चांगला कारभार केला म्हणून तर संस्था आज इथपर्यंत आली। पुन्हा एकाचं ह्याच्यामध्ये काय योगदान आहे असं काय म्हणता येणार नाही। बाळासाहेब भाऊ सुद्धा 17-18 वर्ष होते, हिरमेट काका होतं, जाधवराव होते, सेंद्रेकर होते, सगळेजण सगळे संचालक मंडळांनी, मी होतो, नाना पाटील होते, सगळेजण होते, सगळ्यांनी आपापल्या परीने चांगलं काम केलं म्हणून तर माळेगाव कारखाना इथपर्यंत आला। पण काही लोक काय झाले स्वयंघोषित सहकर्मशी स्वतःला समजून घेतात। दादा काही लोक ह्या आमच्या कार्यक्षेत्रात स्वयंघोषित सहकर्मशी झाल्यात। अलग लक्षात 18 पट्यावरती जे आमचं 18 पट्याला जे पाणी येतं दादा हे सगळं पाणी आम्हाला सगळे डीप सॉईल असल्यामुळे कॅनॉलवरती आमचं ही बेज नाही। आम्हाला बोर घेतलं, विहीर घेतलं तर ही आमचं क्षेत्र पिकूच शकत नाही। पण काही लोकांनी 1.5 कोटीची शेततळी केली आणि ते पूर्ण पट्याला पाणी आलं की पूर्ण ती स्वतःचा अगोदर प्रपंच बघतात आणि नंतर मग शेतकऱ्याचं आणि स्वतःची शेततळी भरून घ्यायची, स्वतःची पिकं भिजवून घ्यायची आणि जर पाणी शिल्लक राहिलं तर ती नंतर उसाला पाणी त्यांच्या बाकीच्या लोकांना कधी आणीबाणीची काळ असते, पाऊस कमी असतो, दुष्काळाची परिस्थिती असते। आता मुबलक पाणी असेल त्यावेळेला ठीक आहे तुम्ही घ्या, पण ज्या वेळेला आणीबाणीची काळ असते, दुष्काळाची परिस्थिती असते, अशा वेळेला सुद्धा स्वतःचा स्वार्थ फक्त साधायचा, शेततळी भरून घ्यायची, बिझनेस स्वतःचं काढून घ्यायचं आणि बंद आमची पिकं जळली तरी चालतील, आमचं उचळ हे असे स्वयंघोषित सहकर्मशी, हे सहकर्मशी नाहीत काय नाहीत। डिस्टिलरीचं सुद्धा आता ज्या पद्धतीने आता त्यांनी हे केलं त्यांचा एकच स्वभाव आहे, स्वभाव एक आहे। आम्ही इथं शेजारी शिरोली गाव, त्यांच्या शिरोली गावामध्ये क्षेत्र आहे, आम्ही 250 KLPDचं म्हणत होतो, ते म्हणत होते 500 KLPDचा आपला ही प्रकल्प झाला। त्यांना फक्त विरोध करायचा आहे। दादा आपण जर म्हणलं ना तो पुढं काय दिसतोय, आपण म्हणणार तर ते मारुती, ते म्हणणार नाही मारुती, ते म्हणणार गणपतीच दिसतोय। म्हणजे आपलं किती जरी बरोबर असलं तरी आपलं कधी बरोबर म्हणणार नाही, ते आपलं चुकच म्हणणार। हा स्वभावाचं हेकेखोरपणाचं ही मंडळी आहे। त्यामुळं हे किती जरी काय झालं तर आपल्याला सक्षम नेतृत्व आता दादांनी उमेदवारी स्वतःची घोषित केली चेअरमनशिपसाठी। दादा योग्य पद्धतीने आणि केंद्राची राज्याची सत्ता आज आपल्याकडे, त्यामुळे जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला दादाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि कारखाना जर सक्षमपणे चालवायचा असेल तर दादांच्या हातातच माळेगाव कारखान्याची सूत्र आपण सर्वांनी माळेगाव कारखान्याच्या दादांच्या कारखाना दादांनी जो आता ही नीलकंठेश्वर पॅनल निवडलेला त्याला प्रचंड भरघोस मतांनी निवडून दिलं पाहिजे। दुसरी गोष्ट दादा इथं जे आता आम्ही जे शिरोलीचे सगळे सभासद इथं उपस्थित राहिलेले आहे, येळे वस्तीवले सुद्धा 100 माळेगावचे सुद्धा कार्यक्षेत्र माळेगावचे येळेंचे सुद्धा मतदार आहे। आम्ही सगळेजण मिळून या पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून देऊ एवढीच ग्वाही देऊन मी माझं 2 मिनिटं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
श्री निलकंठेश्वर पॅनल आपल्यादी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं ज्या प्रचाराच्या सभा होत आहेत त्या सभेच्या करता मी निलकंठेश्वर पॅनलच्या वतीनं आपण 21 उमेदवारांना कपाबशीच्या चिन्हावर शिक्का मारावा अशा प्रकारची विनंती करण्याच्या करता मी शिरवलीच्या परिसरामध्ये आलेलो आहे. आपण सगळेजण ह्या सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल शिरवलीकरांचं, त्याचबरोबर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या उपस्थित मान्यवरांचं, सभासद बंधू भगिनींचं, पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो. आजच्या या सभेला उपस्थित असणारे विश्वासराव देवकाते पाटील, केशवराव बापू जगताप, राजवर्धन शिंदे, मदनराव देवकाते, विश्वासराव आठवडे, दत्तोबा येळे, ॲडव्होकेट रवींद्र माने, रोहित गणवट, अविनाश गोपणे, लक्ष्मण जगताप, सुनील भगत, राजेंद्र वाबळे, बाळासाहेब वाबळे, रणजित वाघ, महादेवीताई बागव आपल्या सरपंच, उत्तमराव पोनकुले, निशिकांतजी निकम, मंगलताई पोनकुले, राजेंद्र वांदल, अविनाश राऊत, राजेंद्र धुमाळ, अनेक माझे सगळे सहकारी इथं आहेत. मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु श्री निलकंठेश्वर पॅनलचे उपस्थित असणारे काही उमेदवार जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज सगळ्यांना मी उद्याच्या होणाऱ्या 22 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही आपल्याला मतपत्रिका मिळणार आहेत त्याच्याबद्दल सुरुवातीला माहिती देतो. आपल्याला अ वर्गाचं मतदान करायला जाल त्यावेळेस पहिल्या तुम्हाला 3 मतपत्रिका दिल्या जातील. त्याच्यात एक पांढऱ्या रंगाची असेल, एक गुलाबी रंगाची असेल आणि एक त्या ठिकाणी तिसरी पिवळ्या रंगाची असेल. ह्या पहिल्या 3 मतपत्रिकेवर मतदार बंधू भगिनींनी 3-3 शिक्के मारायचे आणि त्या प्रत्येक मतदान पत्रिकेमध्ये कपबशी पहिल्या मतपत्रिकेत 5 नंबर, 7 नंबर, 10 नंबरला आहे कपबशी. तुम्ही 4थी शिक्का मारला तर मत बाद होईल. सिंगल वोटून कृपा करून कुणी घेऊ नका. काही जण वेगळ्या प्रकारची चर्चा करतात, मागं असं झालं, मागं तसं झालं. झालं गेलं ते गंगेला मिळालं. मला अनेकदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत त्याचा इतिहास काढायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल आणि त्या उकरून काढण्यात काही अर्थ नाही. दुसऱ्यांदा तुम्हाला मतपत्रिका म्हणजे त्याच्यातच दुसरी गुलाबी मिळेल, तिथंही 1 नंबर, 10 नंबर आणि 15 नंबर आपल्या निलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांच्या खुणा आहेत कब्बशी. नंतर पिवळी मतपत्रिका त्याच पहिल्याच ह्याच्यात मिळालेली असेल, तिथं 1 नंबर, 10 नंबर, 11 नंबर या 3 कब्बशीच्या खुणा आहेत, तिथं शिक्के मारायचे. हे पेटीत टाकल्यावर तुम्हाला 4 मतपत्रिका मिळणार आहे. तिथं मात्र 3 नाही 2-2च शिक्के मारायचे. मी का सांगतो, कारण छत्रपतीचा मध्ये निवडणूक झाली त्यामध्ये अनेकांनी मतबाद झाली. लोकांना कळलंच नाही कुठं 3 मारायचे, कुठं 2 मारायचे, कुठं 1 मारायचं. त्याच्यामुळं दुसऱ्यांदा 4 मतपत्रिका तिथले अधिकारी देतील. त्यावेळेस पहिली हिरवी असेल त्याच्यात 2 नंबर आणि 7 नंबरला कपाशी आहे. दुसरी या कलरची असेल साधारण भगवी, त्याला आपल्याला 2 नंबर आणि 5 नंबरला कपाशीला खूण मारायची. आणि तिसरी अशी फिक्कट निळी, त्याला 4 नंबर आणि 7 नंबरला फुली शिक्का मारायचा. मी फुले चुकून म्हणतोय, शिक्का मारायचा, नाही तर पुन्हा पेरणी फुली मारायला नाही बाहेर बाद होईल. तिथला शिक्का तेच घ्यायचा आणि तोच ठोकायचा. नंतर पुन्हा शेवटी तुम्हाला 3 मतपत्रिका मिळणार आहेत. चौथी त्याच्यामध्ये महिलांची ती असल्या कलरची, फिकट कलरची, तिला 3 नंबर आणि 9 नंबरला आपली महिला आहे कपाशी.
तिथं 2च पुढ्या मारायच्या, शिक्के मारायचे. म्हणजे दुसऱ्यांदा 4 मिळालेल्या तिथं 2-2 प्रत्येक ह्याच्यावर शिक्के मारायचे. आणि तिसऱ्यांदा तुम्हाला 3 मतपत्रिका देतील. त्याच्यात पहिल्या मतपत्रिकेमध्ये 4 नंबरला आपली कपाशी आहे, दुसऱ्या मतपत्रिकेमध्ये 3 नंबरला आपली कपाशी आहे आणि तिसऱ्या मतपत्रिकेमध्ये 4 नंबरला आपली कपाशी आहे. तिथं एकच शिक्का मारायचा आहे. अशा पद्धतीनं पहिल्या 3 मतपत्रिकेमध्ये 3-3 शिक्के, दुसऱ्या 4 मतपत्रिकेमध्ये 2-2 शिक्के, तिसऱ्या 3 मतपत्रिकेमध्ये 1-1 शिक्का. तुम्ही म्हणाल बारक्या पोराला शिकवल्यासारखं शिकवतो, पण आता काय करू, मतं बाद झाली म्हणून मी सांगतो. कधी कधी आमच्याकडं पण मतदान आमदारातनं खासदार होतो. आता अलीकडं ते आम्हाला तिथं बसणाऱ्या आमच्या एजंटला दाखवावं लागतं. नवीन पद्धत सुरू केली घोडे बाजार कमी करण्याकरता, की बाबा राष्ट्रवादीचा तिथं मी जर बसलेलो असेल तर राष्ट्रवादीच्या लोकांनी तिथं शिक्का मारल्यावर मला दाखवून ते टाकायचं. जे एजंट असतील त्यांनी ते दाखवायचं. त्याच्यावर तिथं वाद होत नाही. पण आमदारांच्यातनं आमदार जे आम्ही निवडून देतो तिथं कधीतरी गडबड होते. शेवटी माणूस आहे, कधी कधी टेन्शन येतं, कधी कधी अस्पष्ट दिसतं. पण मतदान पण माझ्या माहितीप्रमाणे 6 वाजेपर्यंत आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वेळेमध्ये या आणि मतदान करा. 37 मतदान केंद्रावर तुमची मतदानाची व्यवस्था केलेली आहे. आता हे शिक्के हे सगळे घेऊन आमचे कार्यकर्ते तुमच्याकडे शिक्का घेऊन ते पॅड घेऊन येतील आणि ते तुम्हाला सांगतील असं मारायला. तुम्ही म्हणू नका तू कोणाला मला सांगणार, माझ्या मित्री. आम्ही तुम्हाला जे आमच्या विचाराचे त्यांनी ऐकून घ्या, ते करा आणि त्यांना सहकार्य करा. हे आम्ही आता 2-3 दिवसात करतोय. 22 तारखेला सकाळपासून आज सुरू केलंय. 22 तारखेला सकाळपासून मतदान आहे. उद्या पण माझ्या मला वाटतं 4 सभा ठेवलेल्या आहेत आणि परवा सांगता सभा माळेगावला ठेवलेली आहे. आजची इथली सभा झाल्यावर कामेश्वर आणि माझी पंढराला सभा आहे. त्याच्यानंतर उद्याच्याला माझी खांडजला, त्याच्यानंतर मुंडवडी, कडेपठार, करावागज आणि शेवटची सांगवी आणि परवाची माळेगाव, अशा सभा आहेत. शिरोडीकरांनो, तुम्हाला थोडासा माझ्याबद्दल तुम्ही नाराज आहेत ह्याची मला जाणीव आहे. मी त्याच्याबद्दल बाळासाहेबांशी बोललो, त्याच्यामध्ये मी रणजितशी बोललो, त्याच्यामध्ये इतर काही सहकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. साहजिक आहे तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालं नाही. शिरोडीकरांनो, प्रतिनिधित्व कशा करता लागतं तर आपले जे काही प्रश्न असतील ते आपल्या कारखान्याच्या माध्यमातून सोडवले गेले पाहिजे. नोकरी ज्यावेळेस भरती असते नोकर, त्यावेळेस आपल्या गावाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मी आपल्याला तुमच्या गावामध्ये येऊन तुमच्या मंदिराच्या साक्षीनं इथं सांगतो की मी उद्याच्याला माझे 21 उमेदवार माझ्या सहित तुम्ही निवडून दिले तर मी तुम्हाला 5 वर्षाच्या करता उत्तम महाराष्ट्रातला भाव देणार आहे, उच्चांकी भाव देणार आहे. हा माझा शब्द आहे. मला काय आत्ताच फक्त येऊन मतं मागायची नाही. पुढं पण मला जिल्हा परिषद, तालुका पंचायत, मार्केट कमिटी, दूध संघ, खरेदी विक्री संघ, बारामती बँक, PDCC बँक, अशा पद्धतीच्या आमदारकी, खासदारकी या निवडणुकीला मला यावंच लागणार आहे. मी तुम्हाला मतं मागणार, तुम्ही मला मतं देणार आणि मी मुंबईला जाणार आणि तुमची कामं करणार. अशा पद्धतीचं गेल्या 35 वर्षाची आपली परंपरा आहे. आत्ता मी राजकुमार कोटेकरांच्याकडे भेटायला गेलो होतो. राजवर्धन आणि काही माझे सहकारी माझ्याबरोबर होते. त्यावेळेस तुम्ही बघता, खरं सांगा शिरोडीकरांनो, पाठीमागं आपल्या भागातल्या रस्त्यांची काय अवस्था होती. राजेंद्र तू सांग, मंगल तू सांग, कुणी पण मला त्या बाबतीमध्ये सांगावं किंवा आमच्या माधवीताईंनी सांगावं, सरपंचताईंनी. आणि आज आपल्या बारामतीतल्या रस्त्यांची काय अवस्था आहे. जे काही राहिले ते पण करण्याच्या बद्दल मी स्वतः पुढाकार घेणार आहे. पण ते 24 तारखेच्या नंतर, कारण आता मीच तुमचा उमेदवार असल्यामुळं मी काही सांगितलं तर पुन्हा अजित पवारने आचारसंहितेचा भंग केला, उपमुख्यमंत्री शब्द दिला, ते मला करायचं नाही. 5 दिवस जायला काही वेळ लागत नाही. आणि त्याच्यानंतर मी आत्ता बघतोय, मी त्याची नोंद घेतोय, स्वतः घेतोय. मी त्याच्या संदर्भामध्ये
सगळं तयार करून ठेवतो. 24 तारीख झाली, एकदा काउंटिंग झालं की मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगणार की हा रस्ता ह्याच्यातनं करायचा, तो रस्ता त्याच्यातनं करायचा, ही मशिनरी तिथं लावायची. काही मला चारीचे करावे लागणार आहे, काही मला थोड्याशा लोकांनी आडमोठेपणाची भूमिका घेतल्यानंतर त्यांना समजून सांगावं लागणार आहे. समजून ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर शेवटचा माझा उपाय शासकीय कामामध्ये अडथळा आणला त्याकरता मग त्यांना रितसर पोलिसांची कारवाईला सामोरं जावं लागेल. आम्ही पहिलं लगेच पोलिसांच्या पुढे जाणार नाही, आम्ही समजावून सांगू. नुकसान होत सॉरी ते परत ट्रीट हे लावलं, त्याच्यामध्ये नुकसान होत असेल, तुमची स्वतःच्या मालकीची जमीन असेल तर त्याचा मोबदला देऊ. आजपर्यंत जेवढे काही बारामती तालुक्यामध्ये पालखी मार्ग झाले, पैठण बारामती रस्त्याचं चाललंय, काही दिवसापूर्वीच कलेक्टरनी त्याच्याबद्दलची आढावा बैठक घेतली होती. कुठं काही पॅचेस राहिले. आत्ताच सचिन पाटील म्हणून फलटणचे आमदार माझ्याबरोबर होते, तिथं एक आम्ही काही लोकांची मिटिंग घेतलेली होती. आणि त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. हां नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळं आता तुमच्या गावातले पण रस्ते इकडं मागं कॉन्क्रीटचे झालेले आहेत, आता सरपंचाही झालेले आहेत, तर अजून राहिलेले असतील तर ते करीत. तेवढी धमक आणि ताकद माझ्यात आहे. सगळ्यात जास्त 25-15 सालींनी महाराष्ट्रात जर कुठं आलेला असेल तर तो आपल्या बारामती तालुक्यामध्ये आणलेला आहे. मला अनेकदा सुरुवातीला 91ला राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली, त्याला मर्यादा असतात. परंतु कृषी, फलोत्पादन, जलसंधारण आणि ऊर्जा ही माझी खाती होती. त्यावेळेस पदमसिंह पाटील माझे कॅबिनेट मंत्री होते, रोहिदास पाटील कॅबिनेट मंत्री होते. परंतु नंतरच्या काळात 99 पासून मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आणि तेव्हापासून वेगवेगळी पदं मिळाली, मी काम करत आलो. परंतु ज्यावेळेस मी अर्थ विभाग घेतला, यंदा 11वा अर्थसंकल्प मी सादर केला, म्हणजे राज्याची आर्थिक नियोजनाची जबाबदारी अजित पवारवर आहे. आणि त्याच्यात नियोजन करत असताना इथं माझ्या पलीकडे काही लाडक्या बहिणी बसल्या, तिथं बसल्या, पलीकडे माझ्याशी उभ्या होत्या. त्यांना विचारा, त्यांचे पैसे वेळच्या वेळेला आम्ही देतो की नाही 13,000 रुपये. काही जण म्हणले हे निवडणुकीचं थोतांड आहे, निवडणूक झाल्यावर बंद करेल. मी महाराष्ट्रात सगळीकडे सांगतो की मी ते बंद करणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना निधी देत असताना देवेंद्र फडणवीस, मी, एकनाथराव शिंदे, आम्हाला 45,000 कोटी रुपयाचा भार उचलावा लागला, तो आम्ही उचलला. कारण ग्रामीण भागातल्या माझ्या गोरगरीब महिलांना एक आधार मिळावा, मदत व्हावी, ही माझ्यासारख्यांची भावना आहे. हे पहिल्यांदा राज्याच्या इतिहासात घडलं. माझ्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5ला 18 ते 20,000 कोटी रुपये दरवर्षी आम्ही भरतो महावितरणला. तुमचे पैसे महावितरणला भरतो. माझी कुणीतरी मला पत्रकारांनी, तुम्ही बघितलं असेल, पुण्याला प्रश्न विचारला, हो अजित पवार, शेतकऱ्यांना तर बिलं आली आणि तुम्ही कसं म्हणता हे वीज मोफत आहे. म्हणलं 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरला इथं बसणाऱ्याला एकाला जरी बिल आलेलं असेल ना, कुणी शिरवलीकरांनी उठावून मला दाखवा, काय दादा तुमचं बिल आलंय. बिल आलेलं नाही. बिल आलेलं असेल ते 10 हॉर्सपॉवरचं आलं असेल. बिल आलेलं असेल तर 12, 12.5, 15, 17, 20, 25 या मोठ्या मोठ्या त्याच्या आम्ही त्यांचं केलंच नाही. मग आम्ही गरीब, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, छोटा शेतकरी की ज्याला गरज आहे त्याचं बिल माफ केलेलं आहे. शासनाच्या तिथपर्यंत म्हणतो 65,000 कोटी रुपयाची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी उचल, आम्ही म्हणजे सरकार म्हणून उचलली. या प्रकारे काम चाललंय. आता इथं तुमच्यामध्ये उमेदवारी नाही दिली, 37 गाव आहे, उमेदवारी नाही दिली, ते माझी जबाबदारी. परंतु बाळासाहेब, राजेंद्र, रणजित, सगळ्यांना मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. तुम्हाला प्रतिनिधित्व कशाकरता पाहिजे होतं की तिथं नोकर भरतीला आमच्या शिरवलीचे गरजू लोकांचे, गरजू सभासद, अर्धा एकरवाला, एकरवाला, ज्याच्या घरामध्ये कुणीच सर्व्हिसला नाही आणि मग डायरेक्टर झाला की ती त्याचं पोरग लावतोय, त्याचीच पोरगी लावतोय. असं काही ठिकाणी झालंय, मला कानावर आलंय. त्या शिवनगर काय ते माळेगाव शैक्षणिक संकुलला झालंय तसं. त्यामध्ये तसं मी होऊन देणार नाही.
तुम्ही काळजी करू नका, माझा शब्द आहे. त्या संदर्भामध्ये ज्यांना गरज आहे, नाहीतर एकाच घरात 2-2, 3-3 लागली, तसंही होऊन देणार नाही. आणि या पद्धतीनं भरती करेल. तुम्हाला जर काही कुठले प्रश्न असतील तर बाळा आता निकम स्वीकृत डायरेक्टर आहेत ना, परंतु त्यांची मुदत संपेल. काही गोष्टी माझ्या हातात आहेत ना स्वीकृतच्या, आम्ही करून दाखवले ना. त्यावेळेस जे गाव मला जास्तीत जास्त मतदान करेल तिथं स्वीकृतची जागा मी देईन, आपला शब्द आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये मी आता त्यांची भाषणं ऐकतो. काल मला कॅबिनेटला जायचं होतं. कशाला गेलो? AIचं करून द्यायला. आज पेपर वाचा. काल कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे, राज्यातल्या शेतकऱ्यांना साधारण 500 कोटी रुपयाची तरतूद. तुम्ही उसावर ठिबक असेल तर AI करा. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याला लॉंग फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. त्याच्यातनं तुमची पाण्याची बचत होईल, त्याच्यातनं तुमची खताची बचत होईल. तुमचा 60-70% ऊस निघत असेल, तुझा बाळासाहेब किती निघतो? कुठे गेला बाळासाहेब? किती निघतो टनेज त्यावेळी? 60-65. माझाही तेवढाच निघतो, काळजी करू नको. मी पण आता AIचा माझा 70-75 एकर ऊस असतो. माझा एकट्याचा नाही, माझ्या परिवाराचा. त्याच्यामुळं मी पण AIची ऑर्डर दिलेली आहे. त्याच्यामध्ये माझी ऐपत आहे, त्याच्यावर मी माझ्या खर्चाने करणार, परंतु इतरांना आम्ही काही शासनाची सवलत देणार आहे. ज्याला गरज आहे त्याला सवलत दिली पाहिजे. आणि त्याच्यातून आता बाळासाहेबांचं त्या बाबतीत उत्पन्न 60-65 असेल तर ते आम्ही 90 पर्यंत घेऊन जाणार. 90 पर्यंत घेऊन गेल्यानंतरच बाळासाहेबांचा फायदा होणार. 25 टनांनी टनेज वाढलं तर साधारण आपला भाव 3500च्या पुढेच असतो. 25 तरी 75, तसे पैसे त्यांना मिळतील. ह्या प्रकारे 25-50 100 वरचे 25 150 म्हणजे साधारण 90,000 रुपये. बरोबर आहे ना? कारण मी फायनान्स मिनिस्टर, माझे आकडे चुकायचे नाही. तर 90,000 रुपये जास्तीचे मिळतील. मग बाळासाहेब असतील किंवा कुणी इतर व्यक्ती असतील, त्यांना जर तेवढे पैसे जास्त मिळणार असेल, आपल्या कारखान्याला ऊस जास्त मिळणार असेल, गेटकेन करता कमी तुम्हाला मला बाहेर जावं लागणार असेल, तर ती टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. पण ते नवीन आहे का? नाही. 3 वर्ष आपल्या इथं आपण करून दाखवलं. तिथं आता मी कृषी मंत्री देशाचे शिवराजसिंह चौहानांना पण पुढच्या महिन्यामध्ये घेऊन येतोय. त्याच्यामध्ये आपण प्रदर्शन भरवलं. ऊस किती उंचीनं वाढतो ते दाखवलं, पाणी कशी बचत होती ते दाखवलं. आता 1001 शेतकऱ्यांच्यावरती ट्रायल आपण घेतली, ती आपण सिद्ध करून दाखवली. तेव्हा AIचं तंत्रज्ञान आणलं आणि काल त्याला मान्यता दिली. आज पेपर बघा, आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही कामाची माणसं आहे. आम्ही निव्वळ सावकार मर्शी म्हणायचं, मोकळ्यातच गप्पा आणायच्या तसे नाही. आता भावनिक करत नाही. तुम्हाला मी सांगतो, काहींच्या जमिनी इथंच बाळासाहेबांच्या ह्यांच्या जवळ आहेत. 1.25 कोटी लिटरचं त्यांचं पाण्याचे शेततळी आहे. ती भरल्याशिवाय इतरांना पाणी मिळत नाही. इथलं कुणी उठा, माझं 35 पाटा खताळपट्ट्यामध्ये आहे. माझी जमीन खताळपट्ट्यात आणि ढेकळवाडीला आहे. जाऊन विचारा. पहिल्यांदा बाकीच्या शेतकऱ्यांचं भरणं काढतो, मग माझं भरणं. कारण मला माहिती आहे, माझं भरणं तर ते पाटकरी आणि त्याचा बॉस त्याचा बाप काढेल. माझं भरणं नाही काढणार ते. म्हणजे ते फार्मर ब्लॉक आहेत. नाही तर पुन्हा हे TVला दाखवेल, दादांनी अधिकाऱ्यांचा बाप काढला. तर त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्युनियर इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, AC असेल, CE असेल. परवा पण कॅनॉल फुटला तर ते बघायला केशवराव तुम्ही होता तिथं. गाड्या 5-50 लागल्या होत्या. ED आले होते, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, चीफ इंजिनियर आले होते, AC आले होते, कॉन्ट्रॅक्टर होते. सगळं ते नीट करायचं काम चाललं लिमटेकला. आणि या पद्धतीनं मी माझ्या आधी लोकांची भरणी काढतो, मग माझं भरणं काढतो. कुणी जाऊन विचारा, तुमचे पाहुणे रावळे जर माझे बांधकोरे बलवंड, भापकर आहे, कदम आहे, त्याच्या संदर्भातले हे सगळे माझे सहकारी माझे बांधकोर होते, त्यांना विचारा
किंवा आमच्या खताळपट्ट्यातल्या कुठल्याही सहकार्याला विचारा, ठोंबरे आहेत, त्याच्यामध्ये आमचे गुले आहेत, बरेच जण आहेत. आमची थोरात कंपनी, आमची शेलार कंपनी आहे. इथं मात्र पहिलं त्यांचं काही जण रिव्हॉल्वर घेऊन फिरतात. रिव्हॉल्वर, अरे काय गप्पा आणता, रिव्हॉल्वर असलं रिव्हॉल्वर जर माझ्या शेतकऱ्याला दाखवलं तर जप्तच करून टाकेल. रिव्हॉल्वर तुमच्या संरक्षणाकरता आहे, शेतकऱ्यांना भीती दाखवण्याकरता नाही. तुमच्या वस्तीवर तुम्ही जात असताना काही वाटमाऱ्या झाल्या, काही कुठं दरोडा पडला, कुठं चोऱ्या झाल्या, तर त्यावेळेस आपण रिव्हॉल्वर किंवा 12 बोर ते आपण काढतो. पण हे जे काही प्रकार आहे ते बरोबर नाही. ते मला बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं. काय बाळासाहेब तुम्ही सांगितले ना, हे असं नाही पाहिजे. आणि स्वतःला सहकार मर्ची मांडवायचं आणि लोकांना असा त्रास द्यायचा, हा धंदा श्री नीलकंठेश्वर पॅनल करणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला ज्या कुठल्या अडचणी येतील त्यामध्ये आम्ही शिरवलीकरांना, मीच शिरवलीचा डायरेक्टर समजा, राजेंद्र भरत तुमचा डायरेक्टर शिरवलीकरांना समजा. आणि पॅनल टू पॅनल तिथं गाळागाळी करू नका. गाळागाळी केलेली दिसणार आहे. द्यायचं तर दिलदारपणे मला खुश करायचं काम करा. तुम्हाला 5 वर्ष खुश करायचं काम घ्या पाठ्याचं. मी कुठं त्याच्यामध्ये कमी पडणार नाही. जसा बारामतीचा चेहरामोहरा बदलला तसा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकेल. राहिलेले पण कुठले रस्ते ते पण सगळे डांबरीकरण करून देईल, साऱ्या चांगल्या करून देईल. माझ्या शिरवलीला, माझ्या खांड्याजला, माझ्या निरावाजला जो काही खराब पाण्याचा प्रश्न आहे तो 7,500 टनाची कॅपॅसिटी बघून तो केलेला होता. त्याच्यामध्ये STP केलाय, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, पण पाणीच 7,500 ऐवजी क्रशिंग 9,500 झालं. त्यामुळे 9,500चं पाणी निघतंय. त्यावेळेला कॅपॅसिटी 7,500. आता 2,500चं काय करायचं? दत्तोबा कुठेच आहे? दत्तोबाला विचारा. नगरपंचायतीला 8 कोटी रुपये STP ला दिलेले आहेत. माळेगाव नगरपंचायतीला एक 4 कोटीचा STP, एक दुसरा 4 कोटीचा STP त्याला दिलेले आहेत. का तर माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदांचा पैशाची बचत व्हावी म्हणून मी 4 वर्षात जाऊन बघा रेकॉर्ड, माळेगाव नगरपंचायतीला 350 कोटी रुपये दिले. नगरपंचायत झाल्यावर जास्त पैसे देता येतात, देण्याचं काम आपल्या हातात होतं. आपण 350 कोटी रुपये दिले. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी परवा माळेगावच्या जाहीर सभेमध्ये सांगणार आहे, तुम्ही माझा गप्पा शिकून पॅनल टू पॅनल शिक्के मारा. मी 5 वर्षात माळेगावला 500 कोटी रुपये देतो, 500 कोटी रुपये. आणि त्याच्यातून जसा बारामतीचा परिसर डेव्हलप केला तसा शिवनगरचा, माळेगावचा जे काही ये वस्ती पण त्या येते ना, तिथले ब्रिज वगैरे, धुळावाडीला जाताना तिथल्या ब्रिजचं काहीतरी काम आहे ते सगळे त्या ठिकाणी करून देतो. ती जबाबदारी माझी. कारण माळेगावला जर तुम्ही मला चेअरमन करत असाल तर जबाबदारी माझी वाढते. त्या सगळ्या गोष्टी नीटपणे होतील. मला शिरवलीकरांना प्रश्न विचारायचा आहे. मी जसा नीलकंठेश्वर पॅनलचा 5 वर्षाचा करता चेअरमन म्हणून तुम्हाला माझं नाव दिलेलं आहे, तसं राहिलेल्या 3 पॅनलचा चेअरमन कोण सांगा ना? राहिलेल्या 3 पॅनलचा चेअरमन कोण? मग ते मला उभं करा, आमचे विरोधक उभे करा, ते अजून दुसरा तिसरा करा आणि ती 4था करा आणि 4घांकडे नजर टाका. कोण चेअरमन तुमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक सुबत्ता आणून देऊ शकतो? कोण चेअरमन तुमची कामं झपाट्याने करू शकतो? कोण चेअरमनच्या शब्दामध्ये वजन आहे आणि त्याच्या शब्दाला किंमत आहे आणि तो आर्थिक पण तुमच्या विकासाला निधी देऊ शकतो? कोण चेअरमन तिथं तुमच्या कारखान्याची गाडी पण वापरणार नाही, डिझेल नाही, पेट्रोल नाही, ड्रायव्हर नाही, काही नाही? कोण चेअरमन बाहेरचा कमीत कमी 5 वर्षात 25 कोटी रुपयाचा निधी बाहेरनं तुमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आणू शकतो की ज्याचा फायदा
माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा होणार आहे तो असा की उद्याच्याला जर कुठले शैक्षणिक संकुलामध्ये इमारत बांधायची म्हटलं तर मी माळेगावचे पैसे घेणार नाही सभासदांचे. मी पैसे CSR मधनं आणीन आणि तुम्हाला इमारत बांधून देईन. मी व्हायच्या आधीच 3.5 कोटीचे रस्ते शैक्षणिक संकुलामध्ये केले का नाही चेअरमन साहेबाला विचार, तोंडावर विचारा. हा सूर्यराज यात्रा. मी अजून एक सांगतो, मला आमच्या राहुल तावरेंनी नेहमी ते काय माझ्यावर आरोप करतात ते दिलं इथं आहे. त्याच्यात काय सांगितलं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जवळपास 60,000 पोती भिजलेली आहे. 60,000. मी आत्ता कुणी मला 60,000 पोती तिथं भिजलेली दाखवा, गोडाऊन तर इथंच आहे का. 60,000 पोती भिजलेली असती तर मी नीलकंठेश्वर पॅनल आत्ताच्या आत्ता मागे घेतो. चला हिम्मत. आणि जर भिजलेली नसतील तर सरकार महर्षीनी त्याचं पॅनल मागं घ्यावं. काय करता मग उगेच काहीतरी बोलायचं, काही करायचं, काही काढाके आणायचंय. खोटं बोल पण रेटून बोल. कुठली पद्धत. मलाही बोलता येईल पण मी खोटं बोलत नाही. मी शब्दाचा पक्का आहे. आणि ह्या पद्धतीनं काही चाललंय. मी पुन्हा आत्ता इथं एका अधिकाऱ्याला फोन करून विचारलं, हे शाणे आहे मी सांगणार आहे जर काही तसं झालेलं असेल तर अख्खा पॅनल मागे घेणार आहे. तो म्हणला येऊन बघा दादा मी कशाला खोटं बोलेन तुमच्याशी. काही पण सांगायचं. पोती भिजली. त्याच्यात सांगितलं की ते टेंडर निघालं होतं. ते टेंडर किती टक्के बिलोनी आहे माझ्याकडे ते कागद 20% काय काहीतरी. तरी म्हणले फार टेंडर हाय गेलं. अरे तुमच्या काळामध्ये काय झालं ते नीरा वागजला परवा सांगितलं. तुम्ही इथेनॉल विकताना 5 रुपये कमीने विकत होता, ते का अडवलं बाकीच्यांनी. नंतर फायदा झाला आपला. 2.5 कोटी 50 लाख लिटर इथेनॉल विकत होते. त्या एखादी त्या काय ते पंढऱ्याच्या सभेत सांगितलं, अरे 80 का 90 हजार रुपयाची भेळ खाल्ली. 92,000ची. असं काही खाल्लेलं असलं तर मला बिल द्या, मी तुमचे सगळे पैसे भरून टाकतो. त्याच्यामध्ये काही पण काढतात. आणि मी तुम्हाला सांगतो ना, मी चेअरमन झाल्यानंतर माझ्याबरोबर जे 20 डायरेक्टर आहे त्यांना कुणालाही कारखान्याची गाडी वापरून देणार नाही, ड्रायव्हर नाही. त्याच्यामध्ये कारखान्यात आले मिटिंगला तर 1 ग्लास पाणी, फार तर डबल तहान लागली तर 2-3 ग्लास आणि 1 कप चहा. चहा घेत नसेल तर कॉफी. चहा कॉफी बिन साखरेची पाहिजे असेल तर बिन साखरेची. आणि कारखाना सुरू असेल आणि शुगर नसेल तर 1 ग्लास उसाचा रस. आणि फारच आवडला तर अजून 1 ग्लास. त्याच्यात बदल होणार नाही. एकही बिल कारखान्याच्या नावे पडणार नाही. हे आता काही पण सांगायला लागले. तेव्हा केशवरावांनी बाळासाहेबांनी 5 वर्षामध्ये तुम्हाला उच्चांकी भाव दिला की नाही दिला. आता सॉरी वाऱ्याला पण मी बोलतो की पटायला लागले. आता साधारण माझ्या माहितीप्रमाणे 3332 रुपये हा तुम्हाला भाव मिळालेला आहे. ॲडव्हान्स आहे. भाव म्हणजे ॲडव्हान्स आहे. मागे तुमचं गणित संपलं ना त्याचा. तुमचा FRP निघत होता सुशील 3125 रुपये. मी ते काढलं सगळं, कारण साखर आयुक्ताला विचारलं तर ते लगेच दाखवतात सगळं. 3125 रुपये तुमचा FRP निघत होता. आमच्या चेअरमनने आमच्या संचालक बोर्डांनी 3332 रुपये दिलेले आणि अजून फायनल पेमेंट बाकी आहे. ते म्हणतात त्यांनी सगळ्यांनी कारखाना कर्जबाजारी केला. अजिबात केलेला नाही. हे बोलाचीच करीन बोलाचाच बाद चाललाय. सगळ्या थापा चालल्या. आपल्यावर रितसर जे कर्ज असतं तेवढंच आहे. आपल्यावर जास्त कर्ज असतं तर यांना 200 रुपयांनी कोडकी द्यायची होती. कांद्या बिल म्हणतात किंवा कोडकी म्हणतात. ते यांना देता आलं नसतं. ज्यावेळेस अमित शहा साहेबांनी FRPच्या पेक्षा जास्त भाव द्यायचा असेल तर साखर आयुक्तांनी त्याची बॅलन्स शीट पाहावी, CAचा सल्ला घ्यावा. खरोखरच तो कारखाना रितसर तेवढे पैसे देतो का हे तपासावं.
आणि ते योग्य असेल तर त्यांनी परवानगी द्यावी. त्याच्यामुळं आपलं योग्य होतं म्हणून परवानगी मिळाली. त्याच्यात पण सांगतात असंच केलं तसंच केलं ह्याच केलं, काही नाही. ते चोराच्या म्हणतात ना उलट्यात ते चाललेलं काही नाही. दिशाभूल करायचं काम चाललंय. आपल्या कारखान्यावर 229 कोटी रुपयाचं साखरेवर कर्ज आहे. 269 कोटीची साखर आपल्याकडे स्टॉकला आहे. 40 कोटी रुपये आपले शिल्लक राहणार आहेत. त्याच्यामध्ये इथेनॉल पण आपल्याकडे स्टॉक आहे. इथेनॉलवर पण तुम्हाला पैसे देण्याच्या करता आपण पैसे उचललेले आहेत. ते उचलले नसते तर माझ्या शेतकऱ्याला केशवरावांना कांड्या बिल देता आलं नसतं. पुन्हा तुमचं काही अडचण असते, वेळच्या वेळेला पैसे मिळाले तर बरं असतं. जूनमध्ये आपल्या शेतकऱ्यांना लागणी करायची असतात, सराणी करायच्या असतात, खतं बेसल डोस टाकायचा असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या मशागती करायच्या असतात, तणनाशक करायचं असतं. मुलांच्या जूनमध्ये शाळा चालू असतात, काहींना ऍडमिशन द्यायचे असतात, पैसे भरायचे असतात वगैरे वगैरे. त्याकरता एक परंपरा पडली. पहिलं पेमेंट जे काही कारखाना सुरू झाल्या कमी रिकव्हरी असते. त्यामुळे आता इथं मदनराव त्यांना विचारा 85 8.5 रिकव्हरी म्हणल्यावर 85 किलो साखर त्यातनं 85 किलो साखरेला 85% रक्कम. मात्र महिन्यानी 1.5 महिन्यांनी रिकव्हरी 10.5 11 पर्यंत पोहोचली. 11 झालं म्हणजे एका टनातनं 110 किलो साखर, एका टनातनं 85 किलो साखर, एका टनातनं 110 किलो साखर. वरची साखर 25 किलो वाढली की 25ला 85% प्रमाणे जो भाव असेल ते पैसे देतो पीडीसीसी बँक. विचारत येतात तुम्हाला, विचारत संभाजीला किंवा रणजितला. हे साधा गणित आहे. आणि मग त्याच्यामुळं म्हणले ह्यांचे खाजगी कारखाने, त्यांच्या कारखान्याला कमी भाव मिळावा द्यायला लागावा म्हणून यांना ताब्यामध्ये पाहिजे. अरे आत्ता माझ्या पण ताब्यात सोमेश्वर कारखाना आहे ना, कुठं कमी भाव दिला? आता माझंच बोर्ड होतं ना, मी चेअरमन केशवरावांना केलं ना, बाळासाहेबांना केलं ना, भाव दिले नाही का? उगीच अहो एवढे चांगले भाव दिले. महाराष्ट्रात इतर ठिकाणी कारखाना असताना समोर पॅनल उभं राहिलं नसतं. राजू शेट्टींनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारला सांगितलं अजित पवारच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सोमेश्वर माळेगावचा भाव राज्यामध्ये नंबर 1चा आहे. ते देऊ शकतात. तुमची रिकव्हरी जास्त असताना तुम्ही का देऊ शकत नाही? मी म्हणत नाही, राजू शेट्टी सांगत. आणि हे काय गप्पा आणतात? माझं समजून उमजून घ्या. काय उमजून घ्या आणि काय समजून घ्या? माझं घ्या समजून उमजून, त्याचं काय घेऊ नका. मी धडधाकट आहे. त्यांचं आता वय झालं, आराम करा, तरी बसा, आराम करा. आपलं पूर्वीच्या काळात काय केलं ते आठवा. म्हणजे जे चांगलं केलेलं असेल ते आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या, चुकलं तर दाखवा. पण तेही दाखवलं नाही. 5 वर्ष तर कारखान्यात निवडून जाऊन आलं नाही. तुम्ही काय काय एक एक फुली हाणली, तिकडं हाणली, आले निवडून. गेलं का 5 वर्ष? ड्रायव्हर वापरला. आता म्हणतात ते डेली बेसिसचा होता. अरे डेली बेसिसचा होता तरी वापरला ना, कारखान्यात न जाता वापरला. मग बाकीच्यांना का ना, एवढे माझे सभासद 19,750, मग त्यांनाही वापरायला पाहिजे. मी ह्या सगळ्या गोष्टी बंद करणार आहे. त्याच्यामुळं बाळासाहेब, राजेंद्र, रणजित, बरं झालं तुम्हाला चान्स नाही लागला. काहीच तिथं कामच नव्हतं, काहीच नव्हतं. उलट मनाला निकम कुठे निकम, तुम्हाला पण समाधान माना की राव हे ह्याच्याबरोबर बरं झालं नाही गेलो. काहीच नाही ना, हे कपच्या बघा. आता बरोबर आहे. मग राजेंद्र, हे त्यांना सांगितलं पाहिजे ना. माझं काय म्हणणं आहे, माझं खरंच तुम्हाला विनंती आहे की तेवढ्यावर नाराजी दाखवू नका. तुमचं एवढा म्हणजे तुम्ही पण म्हणाल की मागेच चेअरमन व्हायला पाहिजे होता असं तुम्हाला वाटेल. पण मला व्याप आहे. ते बाकीचे म्हणतात ती ह्यांच्याच पावकी म्हणलं. अरे ती
मासिक मिटिंग दर महिन्याला घ्यावी लागते आणि बाबा तिकडं जाऊन बसणार. अरे मी दर आठवड्याला इथं येतो ना, मी मिटिंग घेईल ना. सकाळी माझी मिटिंग 6ला घेईल, तुझ्या काय टाकायचं जातं, मी सांगेन ती मिटिंग. त्याच्यामुळं तिथं मिटिंग घेऊन लोकांचे प्रश्न सुटल्याचे कारण. आणि आपल्याला सगळं ऊसतोड नियमाने होणार, त्याच्यात 19-20 होणार नाही. त्याच्यामध्ये हा जवळचा हा लांबचा हा भेदभाव केला जाणार नाही. जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला जाणार नाही. सगळा समाज हा आपला समजून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाईल. कुठेही कामगारांच्यावर अन्याय केला जाणार नाही. तोंड बघून प्रमोशन पण केलं जाणार नाही. कुठलंच काही केलं जाणार नाही. जे असेल ते नियमाने. मग अडचण कशाच आहे. तिथं आल्यानंतर कोणी कामगार असेल, आमच्या उजव्या बाजूला बसणारा असला तरी ते कामगार म्हणून आल्यावर, अधिकारी म्हणून आल्यावर त्याने कामच करायचं. सुट्टी झाल्यावर त्याला काय बोलायचं, गप्पा आणायच्या, काय राजकारण करायचं ते त्यांनी करावं. ही सगळ्यांच्यावर बंद. मी डायरेक्टरच्या जवळचा आहे, मी डायरेक्टरचा मुलगा आहे, मी नाही, मी सही करून बाहेर जाणार, मग तुला कायमचं बाहेर जावं लागेल, तुला राजीनामा द्यावा लागेल. हे लाड कोणाचे मी चालू देणार नाही. बरं, मी ते केलंय. राज्य सहकारी बँकेमध्ये मी 1 वर्ष चेअरमन होतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही, काही लोक बाहेरनं यायचे, पुण्यावरून मुंबईला यायचे, मग यायचे. माझं टायमिंग होतं, त्या टायमिंगला ते नाही आले तर मी रजिस्टर घेतलं, माझ्या चेअरमनच्या समोर ठेवलं आणि म्हणलं या बरं सह्या करा. एकही सही केली नाही, सही केली. दुसऱ्या दिवशीपासून तुमानी वेळ यायला लागली. शेवटी नियम सगळ्यांना सारखा. प्रशासनावर पकड पाहिजे, आपली प्रशासनावर पकड आहे. त्याच्यामध्ये काम झटपट करून पाहिजे, मी झटपट कामं करून देणार आहे. वैयक्तिक एखादं काम माझ्याकडनं होणार नाही, पण सार्वजनिक ज्या गोष्टी असतील त्या करण्याच्या करता मी तुम्हाला बांधील आणि माझं संचालक बोर्ड बांधील. कुठेही माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदाचा कमीपणा होईल असं कुठलंही काम मी कुणाकडनं करू देणार नाही. हे मी उद्याच 8 वाजता, इथं उमेदवार कुठे नाही का, उद्या तुला प्रताप किती वाजता बोलवलंय, तुला किती वाजता बोलवलंय, सकाळी 8ला सगळ्यांना बोलवलंय. आणि त्या 2 महिला आहेत ना, आमच्या मुलमुलेताई आणि आमच्या कोकणेताई, त्यांनाही म्हणलं तुम्ही पण या, तुमच्या नवऱ्यांना पण घेऊन या. म्हणजे नवऱ्यांना नाही, नवऱ्याला, म्हणजे त्या घेऊन या. आणि राजवर्धनलाही बोलवलंय, केशवरावलाही बोलवलंय आणि मला वाटतं अजून पडलं, ह्या सगळ्यांना बोलवलंय. 7 नाही 8 वाजता. 8 वाजता मी आधीच सांगतो, 8 वाजता. मी काय 6 वाजता बोलवी, पण तुम्हाला सगळ्यांना आंघोळी पांघोळी करून आपल्या 8 वाजता केलं. आणि मी सगळ्यांना उद्याच माझ्या भाषेमध्ये सांगणार, मी या सगळ्यांचे उद्या राजीनामे घेणार आहे. उद्या कुणी जर चुकलं तर जसं एका कारखान्यामध्ये चुकल्यानंतर त्याचा राजीनामा घेतला आणि त्याच्या जागी दुसऱ्याला संधी दिली, त्याच समाजाच्या माणसाला दिली आणि त्याला व्हाईस चेअरमन केला. मी जे बोलतो ते करून दाखवतो. ते म्हणतात अजित पवार सहकार मोडीत काढायला निघाला. हो सहकार मर्शी, तुम्ही 50-55 वर्ष काम करताय सहकारात. जे काही खरेदी विक्री सांगत, आता इथं माने वकील बसला कुठे, त्याला विचारा. दूध संघाचे चेअरमन, खरेदी विक्री संघाचे चेअरमन, मार्केट कमिटीचा विश्वास बसलाय, तेव्हा काही विश्वास इथं आहे शिरसोपाळचा. त्याला मार्केट कमिटीला, आपल्या सर्वांच्या बारामती मार्केट कमिटीला, शेतकऱ्यांची मार्केट कमिटी 3 वर्षात किती पैसे दिले? 3 वर्षामध्ये 125 कोटी रुपये दिले बाहेरनं. मी सहकार मोडीत काढायला निघालो. 125 कोटी रुपये दिले म्हणजे मोडीत. अरे तुम्ही ₹1.25 पण कधी दिला नाही रे. तुम्हालाही संधी मिळालेली होती त्यांना. तुम्ही राईट हँड म्हणून काम करत होता. तुम्ही रुसायचा तरी ते रुसणं सहन केलं, तुम्ही फुगायचा तरी ते फुगणं सहन केलं, तुम्ही प्रचाराला बाहेर पडायचा नाही तरी ते सहन केलं. आणि मग स्वर्गीय आप्पासाहेब काका जायचे, समजावून सांगायचे, झालं की नाही. ही वस्तुस्थिती आहे, मी खोटं नाही बोलणार. या पद्धतीचं जे काही आहे तिथं आम्ही रुसणार नाही, फुगणार नाही, आम्ही कामच करणार.
आणि चोख करणार. ते प्रदूषण पण जे झालं, मी मगाशी बोलायचं राहिलं, मी बाळासाहेबांना पण सांगितलं, त्याच्याही संदर्भामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघते, त्यांना बोलवणार. आणि काय आपल्या पंकजाताईच मुंडे पर्यावरण खात्याच्या मंत्री, त्यांनाही मी परवा कानावर घातले, कारण मी बीडचा पालकमंत्री. त्याच्यावर त्यांच्या काही कामं माझ्याकडे असणार. मग मी म्हणणार पंकजाताई हे काम आपण करू, पण आपल्याला हे काम करायचं. तुम्ही काळजीच करू नका, बरोबर कुठं नाक दाबायचं ते दाबतो. तुम्ही फक्त शिक्का आणा, बस, दुसरं काही नाही. पॅनल टू पॅनल. आणि परत ते सभेला आले ना, त्यांना म्हणा ते अजित पवार म्हणतोय ते तो चेअरमन होणार आहे, आणि दुसऱ्या तिघांची चेअरमन कोण, नावं तरी सांगा ना म्हणावं. सहकार मशीनना तर नक्कीच सांगताच येणार नाही ते होणार, अण्णा होणार का काका होणार. त्यांना म्हणा आता अण्णाही होणार नाही, काकाही होणार नाही, आता दादा होणार. जर तुम्ही ठरवलं तर तो अधिकार तुमचा आहे, तुम्ही मतदार आज आहे. आणि आम्ही आपलं विनंती करायला आलो, ऐकायचं नाही ऐकायचं तुमचा अधिकार. धनवट आले नाहीत तुम्हाला नाही रे, रिटायर झालेले कुठे गेले. तर सगळ्यांनी पॅदल टू पॅनल चालवा. मी खरोखरीच कुणाची ठीक आहे, ज्यांची कोणाची असतील त्या मान्यवरांना आमची हात जोडून विनंती आहे, आपल्याला 5 वर्ष अतिशय उत्तम प्रकारे सर्वोत्तम भाव देण्याच्या करता, आपला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक वाढवण्याच्या करता मी मगाशी विश्वास सांगितलं की त्याला 125 कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी कुठं कुठे दिले त्याला जाऊन विचारा. किंवा अरविंद जगताप तर पांढऱ्या सचिव, त्याला जाऊन विचारा. खरेदी विक्री संघाचे किती पेट्रोल पंप उभे केले तुम्ही विचारा. मेडकची जागा सरकारी जागा दिली, अहो तिथं येण्या बाबळी आणि पाणी असायचं, जाऊन बघा तिथं पेट्रोल पंप कसा झाला. तिथे उंडवडीकडे पठारला पेट्रोल पंप कसा झालाय, चोप्याला कसा झालाय. आता माझा दूध संघाचा पंप ते शेजारी जुना तुपेचा आपल्या बिल्डिंगचा तोही चालू करतोय. परवाच मिटिंग झाली, बरेच लोक म्हणायचे दादा कसब्यातला पंप चालू करा, तोही करतोय. आता सहकार वाढावा म्हणूनच करतोय ना. दूध संघाला आत्ता 15 कोटी दिले, आता 30 कोटी देतोय, 45 कोटी रुपये देतो. त्याच्यातनं नंदन पशुखाद्याचा नवीन कारखाना उभा करतोय. तिथली जी जमीन होती सरकारी ती नाममात्र दरांनी बारामती तालुका दूध संघाला दिली. माळेगावकरांना विचारा, ती जमीन आता जी काही किती झाली एकर जमीन आता दूध संघाची 25 एकर असेल बहुतेक. तिथं रेट काय चालला विचारा. एवढी जमीन तुमच्या बारामती तालुका दूध संघाची म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मालकीची झाली. याचा विचार करा. म्हणतात सहकार मोडीत काढलं. अरे कुठं मोडीत काढलं दाखव तरी मला. उगीच काही पण बोलायचं, काही पण सांगायचं. त्याच्यामध्ये हे अजून काही खरं तर त्यांच्या काळामध्ये इतक्या चुका झाल्या म्हणून लोकांनी त्यांना नाकारलं 5 वर्षापूर्वी. महर्षींनी कारखाना चांगला चालवला असता, बघितला असता तर लोकांनी कशाला आम्हाला संधी दिली असती, कशाला केशवरावांना बाळासाहेबांना संधी मिळाली असती, कशाला निकमांना संधी मिळाली असती. आज लोकांनी त्यावेळेस आम्हाला आम्ही सिद्ध करून दाखवलं. आणि सारखं काढायचं ते छत्रपतीचं. अरे छत्रपतीचं तिथल्या सभासदांना जाऊन सांगितलं की मी माझ्या व्यापामुळं तिथं लक्ष देऊ शकत नव्हतो. तिथं मला वाटलं दत्तामामा लक्ष देतील, कारण तो इंदापूर तालुक्यातला कारखाना होता आणि मला बाकीचा व्याप होता. परंतु तिथं नाही जमलं. आणि त्याच्यामध्ये आता पुन्हा मीच शेतकऱ्यांना विश्वास दिला की आम्ही चांगला चालू. 6,500 मतांनी पॅनल निवडून दिलं. म्हणजे जनतेचा विश्वास आहे म्हणूनच दिलं ना. इथं राजवर्धन शिंदेला विचारा, तो माझी चेअरमन आहे त्या सोमेश्वरचा. सोमेश्वर पण असाच भाव देताना जरा अडचणीत आला. मी शब्द दिला कारखाना टाळ्यावर नाही आला तर अजित पवार आमदारकीचा फॉर्म भरणार नाही. सोमनाथ होळकरांच्या
कार्यालयामध्ये जाहीरपणे सांगितलेलं होतं सोमेश्वर पॅलेसला, आणि कारखाना आता नंबरने चाललाय. तसा मीच आता ज्यावेळेस तिथं असेल, माझ्या हातात सहकार खातं आहे, कारण मीच बाबासाहेबांना सहकार मंत्री केलं. त्याच्यावर साखर आयुक्त, सहकार, कुठली अडचण आपल्याला येणार नाही. आपल्याला AIचा वापर करायचा आहे. उद्याच्याला तो कृषी खात्याकडे काम आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कुणी केलं ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावर तिथं देखील राज्याला निधी देत असताना मी ज्यांना संधी दिलेली आहे ते माझ्या तालुक्याला झुकतमाप देणार साहजिक आहे, मनुष्य स्वभाव आहे. आपल्या एक्साईजचे काही प्रश्न असतात. डिस्लरीच्या संदर्भामध्ये आता मोलॅसिस पासून इथेनॉल करणं, ज्याला आता फक्त 30 का 35% कोटा दिलेला आहे. 30%, 65% कोटा ग्रेन बेस टू इथेनॉलला दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला आता पुढं याच डिस्लरीमध्ये काही मॉडिफिकेशन करून ज्यावेळेस मळी असेल त्यावेळेस मळीपासून इथेनॉल करणं, आणि मळी नसेल त्यावेळेस खराब तांदूळ जो असतो, जो माणसांच्या खायच्या योग्यतेचा नसतो, गोडाऊन भरून ठेवावे लागतात. कारण एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर मग माणसांना काय खायला घालणार. त्यावेळेस पाऊसकाळ चांगला झाला तर तो तांदूळ हा अशा कामाच्या करता दिला जातो, त्याच्यातून इथेनॉल तयार केलं जातं. आत्ता बारामतीमध्ये त्या भारत फोर्टच्या अलीकडे त्या पद्धतीचा कारखाना आहे. माझ्याच मुलांनी, जय पवारांनी तो काढलेला आहे, जाऊन बघा. खराब तांदळापासून इथेनॉल कसं तयार होतं. परवा कुठेतरी सभेत मला वाटतं राहुल भिगवणची कुठली तरी डिस्टलरी म्हणले, ह्यांची कुठली भिगवणची काय? भिगवणची म्हणले, पण ती त्यांना लक्षात नाही. MIDC जे म्हणायचे ते भिगवणची म्हणले. हा नाही, कुणी सांगितलं? अण्णांनी. अरे मग नक्की विस्मरण झालंय. अरे सारखं विस्मरण, ह्यांच्या निरावादेतला पण विस्मरण झालं. सांगितलं या बाबांनी 111 कोटीचे बॉल बेरिंग घेतले. ते दुसरं म्हणतो नाही अण्णा 1,11 लाख. तुला नाही कळत, 111 कोटी. अरे बाबांनो, वय झाल्यानंतर विस्मरण होतं. उद्याच्याला आपलं स्टोरेज 6 कोटी काही लाखाचं. कारखान्याची कॅपॅसिटी किती जाऊन बघा, डिस्टलरीची कॅपॅसिटी किती आहे. कोजन यांच्या काळामध्ये केलेलं, ते कोजन नीट चालत नव्हतं. त्यांच्या काळामध्ये आपलं कोजनमध्ये कमी युनिट तयार व्हायचे. हे झाल्यानंतर आम्ही एक एजन्सी आणली. मी तर बाळासाहेब, केशवराव, मदनराव हे सगळे निवडून गेल्यावर पहिलं काय केलं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची टीम पाठवली आणि त्यांना सांगितलं सगळं चेक करा. आणि ते चेक केलं आणि त्याच्यातनं रस गटारांनी चालला होता. शेळकांड्या लाभल्या होत्या. पत्रा बराचसा उडून गेलेला होता वरचा. हा पत्रा या बोर्डाने बसवला. त्याच्यामध्ये ते लिकेजेस या बोर्डाने काढले, म्हणून कारखाना नॉनस्टॉप 9,500 चालायला लागला. त्यांच्या शेवटच्या वर्षी रिकव्हरी 1061 आहे. 1061 या 5 वर्षात त्यांच्या काळात किती रिकव्हरी बघा, 12.5 1061 म्हणजे 106 किलो साखर निघाली. जी निघायला पाहिजे होती 120 किलो, म्हणजे 15 किलो 16 किलो साखर कमी निघाली. आता 15 किलो घडीभर झाला तरी 15 त्रिक 45, 450 रुपये गेले याच्यातच. काय ते हा हा 5 वर्षामध्ये बाळासाहेब आणि केशवराव चेअरमन असताना त्यांनी 30,87,00,000 युनिट 5 वर्षात, इथं आकडे आहेत, खोटा बोलणार नाही, 30,87,00,000 39,360 युनिट एक्सपोर्ट केली. आणि त्यांच्या 5 वर्षात एकूण बेरीज 23,06,81,360 7,80,00,000
युनिट 7 कोटी 80 कोटी गडीवर 8 कोटी धरा, 8 कोटीनी ॲव्हरेज 5 धरा, कारण आता 4.5 झाले, त्यांच्या वेळेस 6 होता, बरोबर. म्हणजे 8×45, त्यांच्या वेळेस तर 7.5 दर होता, आपण 6 धरू, 8×48 50 कोटीचं नुकसान झालंय. अण्णा आणि काका याला जबाबदार कोण, याचं उत्तर द्या. ही तुमची कर्तव्यारी आणि तुम्ही आम्हाला सांगता हे सहकार मोडीत करायला निघाले. हे कधी करायचं शिरोलीकरांनो, माळेगावकरांनो? त्याच्यामध्ये माणूस घेतला की नाही बाळासाहेब डोक्यातनं काढून टाक. निकम जरा अजित पवार विश्वास ठेव, दुसरीकडे कुठेही संधी देईल, माझ्या हातात आहे. शिरोलीचे नाही, हे कोणी सरदार सांगतो. मी चेष्टा करत नाही, तुम्ही म्हणाल एवढा दमातकारे बोलतो, अरे खरंय म्हणून दमात बोलतो. माणूस खोटं बोलताना जरा त्याचं मन सारखं त्याला सांगत असाय, खोटं बोलतो, खोटं बोलतो, खोटं बोलतो. त्याच्यामुळे 111 कोटी आकडा निघतो, त्याच्यामुळे असलं काहीतरी होतं. हे असं हे आता मला केशवरावांनी दाखवलं. डिस्लरीचं पण तसंच आहे, ते पण काढा. पुढच्या कांबळेश्वरला डिस्लरीचं दाखवू. हा बरोबर आहे. डिस्लरीचं काय झालं, बोलला संचालक कॅबिनेटला विषय आला की आता आपण डिस्लरीला डिस्लरी नाही कोजरला 13 वर्ष अनुदान 6 रुपये